सो कुठलीही गोष्ट करत असताना आपण पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं असतं. तर खूप जण अशी असतात की पॉझिटिव्ह थिंकिंग करत असताना लाईफमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत असतात आणि हे तुमच्याच नाही, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. याचा अर्थ असा आहे का की ज्या होतात वाईट गोष्टी किंवा छोट्या मोठ्या प्रॉब्लेम अडथळे येतात त्याचा जास्त विचार करणं गरजेचं आहे का? तर हे बघा, प्रॉब्लेम आले तर ते फेस करणं तर फार गरजेचंच आहे. त्यामुळे आपण तो प्रॉब्लेम समजून घ्यायचा असतो, त्याला उत्तर शोधून किंवा त्याचं सोल्युशन काढून आपण पुढे जायचं असतं. काय होतं की काही जण ना डिटॅच करायलाच रेडी नसतात. कधी कधी तुमच्या आयुष्यामध्ये किंवा खूप साऱ्या गोष्टी अशा होतात की आपल्याला फार हर्ट करून जातात. एखाद्या माणसाचं वागणं असू दे, एखादी वस्तू असू देत किंवा एखादी रिलेशनशिप असू दे, तुम्हाला ना त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून काढताच येत नाहीत. आणि मग काय होतं की ते तुम्ही ना असं सगळं साठवून इथे ठेवून धरलेले असता. मग सपोज मग काय होतं की त्या गोष्टीचा तुम्ही अति जास्त विचार करत असता, ॲज कम्पेअर आपल्याला फ्युचरमध्ये काय हवं आहे याचा विचार कमी करता. लॉ ऑफ डिटॅचमेंट हे असं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हा एक भाग आहे, लॉ ऑफ डिटॅचमेंट. काही गोष्टी आपल्याला डिटॅच कराव्याच लागतात. मग ते माणूस असू देत, वस्तू असू देत किंवा एखादी गोष्ट असू देत जी खूपच तुम्हाला फार प्रिय आहे, पण त्या गोष्टीमुळे नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी डिटॅच करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे डिटॅचमेंट ज्या माणसाला कळतं त्या माणसाला फ्युचरमध्ये जास्त दुःख होत नाही किंवा जास्त त्रास होत नाही. काही जणांना डिटॅच करताच येत नाही, काही जण खूप असे मनामध्ये साठवून ठेवलेले असतात. सपोज मग एखाद्या माणसाशी तुमचं पटतच नाही आहे आणि तुम्हाला ना आता सतत त्या गोष्टी, अरे हा माझ्याशी असा का वागला, अरे हा माझ्याशी असा वागला, ह्याने माझ्याशी वाईट केले, आता मी ह्याला सोडणार नाही, ह्याला मी दाखवतोच मी काय आहे, मी ह्याच्याशी दुश्मनी करणार किंवा ह्याला मी शिकवणारच धडा. काय होतं इथे ना तुम्ही त्या चक्रव्यूहामध्ये अडकून राहता. तुम्हाला हे कळत नाही की या मूर्ख माणसाचे किंवा विचित्र माणसाच्या नादाला लागून हा माझ्याशी कसा वागला, ह्याने माझ्याशी काय केलं, त्या निगेटिव्हिटीमध्ये त्या स्ट्रेसमध्ये राहून तुम्ही त्याच गोष्टीचा जास्त विचार करता. पण फ्युचरमध्ये खूप चांगल्या अशा गोष्टी तुमच्यापुढे वाढून ठेवलेल्या आहेत ज्यानेकरून तुम्ही फ्युचरमध्ये पुढे जाऊ शकता. या गोष्टीचा कमी विचार करता आणि मग जेव्हा जेव्हा तुम्हाला तो माणूस दिसेल किंवा जेव्हा जेव्हा त्या गोष्टी तुमच्या समोर येतील तुम्हाला राग, स्ट्रेस, निगेटिव्हिटी अतिशय जास्त त्रास देते आणि मग तुम्ही त्याचाच विचार करत बसता. त्यामुळे लॉ ऑफ डिटॅचमेंट हे पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे जर तुम्हाला असं मनामध्ये असेल की अरे माझ्याशी कोणीतरी असं वागलं, ते एक लक्षात ठेवा की त्या गोष्टी विसरून जा इन द सेन्स त्याला माफ करू नका, पण त्याच्या बोलण्याला किंवा त्या व्यक्तीला जास्त महत्त्व देऊ नका. तुमचं पॉझिटिव्हिटी कशामध्ये जास्त आहे, तुम्ही कशामध्ये बेस्ट आहात या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. त्यामुळे तुम्ही ना त्या गोष्टी सोडून किंवा त्या व्यक्तीला बघितलं किंवा त्या व्यक्ती समोर आली तर तुम्हाला त्रास होतो, मग त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व देण्याचं काम करू नका. त्याला सोडून द्या. त्या व्यक्तीच्या बोलण्याला, त्या बघण्याला त्याला काही महत्त्व नाही द्यायचं. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रगतीच्या वाटेकडे जास्त लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की काही जण आता सपोज काही गोष्ट घ्यायची असेल तर एखादं वस्तू तुम्हाला सोडताच येत नाही. म्हणजे नेहमी तुम्ही विचार करत बसता की अरे ही माझी वस्तू आहे, मी कसं सोडू. लाईक सपोज एखादी गाडी बिडी तुमची असेल, भले ती खटारा झालेली आहे पण लोकांना पण सेंटिमेंट असतात, अरे ही माझी पहिली गाडी आहे, मी ह्याला कसं तोडू, कसं सोडू, ही माझी गाडी मी पहिल्यांदा घेतलेली आहे माझ्या पहिल्या कामात. मला सांगा ती एक निर्जीव गोष्ट आहे, मला माहिती आहे त्याच्यावर तुमच्या आठवणी खूप चांगल्या असतील, पण त्याला इतकं महत्त्व देणं गरजेचं आहे का? जेव्हा तुम्ही एखादी दुसरी गोष्ट घेताय किंवा नवीन गोष्ट करायची आहे तर तुम्ही जेव्हा या दोन्ही गोष्टींना समोर ठेवता तेव्हा तुमचे दोन्ही खर्च, दोन्ही गोष्टी ठेवायच्या कशा, त्यांचं किती छान म्हणजे चांगली देखभाल करायची असेल तर पैसे जातील, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे डिटॅचमेंट वस्तूंबद्दल सुद्धा असते ना, ती पटकन तुम्ही काढून घेतली पाहिजे. ठीक आहे, मला आता गरज आहे एका गाडीची, एका गोष्टीची, तर मी त्या गोष्टीकडे फोकस करा आणि ही आहे ठीक आहे मी आतापर्यंत वापरली, आता मी ही देऊन टाकतो. कदाचित या कमी किमतीने जाऊन एखादं दुसरं कुटुंब सुखी समाधानी राहील आणि त्याच्यामध्ये ते एन्जॉय करतील आणि माझ्यामुळे एखादी कमी किमतीमध्ये गेलेली गाडी एका कुटुंबाला फार चांगली मिळेल आणि ते लोक एन्जॉय करतील. सो त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं डिटॅचमेंट का महत्त्वाचं आहे. आणि यामुळे काय होतं की तुमच्या बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही जेव्हा बघता की तुमचे खर्चसुद्धा कमी होतात, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी वस्तू तुमच्याकडे असते आणि ते उगाचच असं काय म्हणतात ओझं तुमच्या अंगावर नसतं. त्यामुळे डिटॅचमेंट करणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट मी तुम्हाला असं सांगेन की कपड्यांबद्दल पण खूप लोकांना प्रेम असतो. अरे हे माझे कॉलेजचे कपडे,
माझे लग्नातले कपडे, हा ठीक आहे, लग्नातले फार महत्त्वाचे असतात, 1-2 साडी ठीक आहे, पण काही जण तर ना असे कपडे साठवून ठेवलेले असते. मी काही क्लायंट असे सुद्धा बघितलेले आहे की ते एकदा घातलेले कपडे परत घालत नाही, पण घरामध्ये अगदी 4-4 कपाट त्यांचे भरलेले आहेत कपड्यांचे, आणि त्यांना ते टाकून सुद्धा देता येत नाहीत. एक लक्षात ठेवा, तुमच्या ह्या गोष्टीमुळे ना तुमच्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण होते. आणि सक्सेसफुल तीच लोक होतात जी म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही जे काम करताय, तुमच्या ज्या गोष्टी, तुमच्या या गोष्टींमुळे दुसरे कोणीतरी सुखी होते, त्याला त्या गोष्टी मिळत आहेत. या जेव्हा तुम्ही लोकांना देता, एक तुमच्याकडून दान धर्म होतं किंवा एखाद्या गोष्टी तुमच्यामुळे लोकांना सुख देऊन जातात, तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्हिटीसुद्धा मिळते, एक वेगळ्या प्रकारचा आनंद येतो, तुम्हालासुद्धा खूप युनिवर्स पॉझिटिव्ह गोष्टी घडवतं लाईफमध्ये. सो ह्याचे डिटॅचमेंट करणं फार गरजेचं असतं. तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये लॉ ऑफ डिटॅचमेंट हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून तुम्हाला कळायला हवं की डिटॅचमेंट केल्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतात. कारण अशी सुद्धा मी लोक बघितलेले आहेत की पहिलं प्रेमात असतात आणि प्रेमात मग त्यांचं लग्न होत नाही, पण ते त्याच्यातून बाहेरच निघालेले नसतात, आणि मग काय होतं, तुम्ही एका दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करता आणि दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्यानंतर त्यालाही सुख देत नाही. त्यामुळे तुम्ही युनिवर्समध्ये देवानं ठरवलेली गोष्ट आहे आणि तुम्ही त्याला सोडून दिलंय, त्याच्या गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नाहीत, तर तुम्ही तिसऱ्या माणसाची लाईफ म्हणजे लाईफमध्ये वाईट घडवताय. त्यामुळे काय होतं की हे सगळं म्हणजे जसं मी म्हणते, तुम्ही जी एनर्जी द्याल ती तुमच्याकडे फिरून येते. त्यामुळे ते रिलेशन जे तुम्ही प्रयत्न केला नाही झाल्या, इट्स ओके, होतं असं, पण तुम्हाला ते सगळं आयुष्यभर घेऊनच बसायची गरज नाही आहे. डिटॅच करा, नवीन आयुष्य सुरू झालं त्याच्याकडे लक्ष द्या, त्या गोष्टींकडे पॉझिटिव्हिटीने बघा. त्यामुळे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहता, त्यामुळे सकारात्मकता वाढते, एनर्जी खूप चांगली होते, आयुष्यात आनंद येतो. त्यामुळे आनंद झाल्यानंतर ऊर्जा आपली खूप स्ट्रॉंग होऊन जाते आणि आपण खूप साऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये लॉ ऑफ डिटॅचमेंट हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग तो वस्तू असू देत, माणूस असू देत, गाडी असू देत, कपडे असू देत, काहीही असू देत, जर तुम्हाला ती उपयोगी नाही आहे तर त्याला डिटॅच करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून एका गोष्टीतून आपण दुसऱ्याला मदत करतोय, दुसऱ्याला आपल्या या गोष्टीमुळे एक आनंद मिळतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं युनिवर्स तुम्हाला भरभरून देतो आहे. सो सकारात्मकता वाढण्यासाठी लॉ ऑफ डिटॅचमेंट हे फार गरजेचं असतं. पटत असेल तर नक्की मला सांगा. हा एक लॉ ऑफ अट्रॅक्शनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, लॉ ऑफ डिटॅचमेंट. सोडून द्या काही गोष्टी, मग दुःख असू देत, वस्तू असू देत, किंवा आपल्याला जर महत्त्वाचं नाही आहे तर त्याला चिटकून राहणं हे बरोबर नाही आहे. सो पटत असेल तर नक्की करा. बेस्ट ऑफ लक.